बहुजनांच्या परखड विचारांचे मंथन. रिपब्लिकन वार्ता. नमस्कार, आपण पाहतात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्र. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. दारुड्यांमध्ये वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात टाकली फरशी, जखमीचा मृत्यू. सिडको परिसरातील कामाटवाडी गावानजीक स्वर्गीय मीनाताई ठाकरे शाळेजवळ भर रस्त्यावर दोघा मित्रांच्या क्षुल्लक कारणाहून झालेल्या भांडणाचं रूपांतर हाणामारीत झालं. यावेळी दुभाजकात पडलेल्या फरशीचे तुकडे डोक्यात घालून 32 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. मयत आनंद इंगळे वय वर्ष 32 राहणार कामाटवाडे नाशिक व संशयित आनंद आंबेडकर वय वर्ष 28 कामाटवाडे हे दोघे मित्र त्रिमूर्ती चौक परिसरात एका हॉटेलमध्ये मद्यपान करत असताना तेथेच त्यांच्यात झालेल्या क्षुल्लक कारणाच्या वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर ते दोघे कामाटवाडे गाव परिसरानजीक आल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. यावेळी संशयित आनंद आंबेडकर याने मयत आनंद इंगळे याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मयत इंगळे याच्या डोक्यात संशयित आंबेडकर याने दुभाजकामध्ये पडलेल्या फरशीचे तुकडे डोक्यात घातले. आता पुढील बातमी पाहू. मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करा. पॅन्थर रिपब्लिकन तर्फे जोरदार आंदोलन. सार्वत्रिक निवडणुकांमधून ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरचाच वापर करावा या मागणीसाठी पॅन्थर रिपब्लिकन पार्टीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सोमवारी 5 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. मतदान प्रक्रियेत ईव्हीएम या मशीनचा वापर होता कामा नये. बॅलेट पद्धतीनेच मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी असे नमूद करतेवेळी ईव्हीएम मशीनच्या वापरात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहे असाही आरोप केला. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुधीर दुधावडे, उपाध्यक्ष प्रकाश खरात, कार्याध्यक्ष किसन कांबळे, सचिव दिलीपराव कांबळे, प्रवक्ते धोंडीबा गायकवाड, राहुल घिस्ते, लक्ष्मीबाई कदम, रामेश्वर शिंदे, भगवान भदरगे, हरिमामा हाताळगे, कल्याण दुधवडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते. आता पुढील बातमी पाहू. गणपत गायकवाडांच्या आरोपावरून शिंदेचे मंत्री फडणवीसांसमोर आक्रमक. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली. विशेष म्हणजे याच प्रकरणी शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आक्रमक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गणपत गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असे आरोप कसे करू शकतात असा सवाल मंत्री शंभूराज देसाई यांनी फडणवीसांसमोर केला अशी माहिती सूत्रांनी दिली. आता पुढील बातमी पाहू. नाशिकच्या जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण, जिल्ह्यावर शोककळा. नाशिकचे सुपुत्र व भारतीय लष्करातील वीर जवान हेमंत यशवंतराव देवरे हे भारत चीन सीमेवर कर्तव्यावर असताना शहीद झाले. त्यामुळे जिल्ह्याभरात शोककळा पसरली आहे. शहीद हेमंत देवरे हे नाशिकच्या इंदिरानगर भागातील नांगरेमळा येथील रहिवासी होते. त्यांचे पार्थिव उद्या मंगळवारी दिनांक 6 रोजी दुपारी 2 वाजता नाशिक इंदिरानगर नांगरेमळा येथे आणण्यात येणार आहे. शहीद जवान हेमंत देवरे हे येथील एसीपी कार्यालय येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई वंदना देवरे यांचे पती आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, 2 बहिणी असा परिवार आहे. आता पुढील बातमी पाहू. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळला पुन्हा जीवे मारण्याची धमकी. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पुळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमक्या देण्यात आल्या आहेत.
सोशल मीडियावरून मुन्ना पोळेकरच्या नावाच्या अकाउंटवरून स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मेसेज करून आणि आक्षेपार्ह पोस्ट करत धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सोशल मीडियावरून मुन्ना पोळेकरच्या नावाच्या अकाउंटवरून स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मेसेज करून आणि आक्षेपार्ह पोस्ट करत धमकी देण्यात आली आहे. आता पुढील बातमी पाहू. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांना 2 दिवसाची पोलीस कोठडी. युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी कुणाल राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. कुणाल राऊत यांची रवानगी आणखीन 2 दिवसासाठी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या पोस्टर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना अटक केली होती. कुणाल राऊत यांना सोमवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान कुणाल राऊत यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. कुणाल राऊत यांना आणखीन 2 दिवस पोलीस कोठडीत राहावं लागेल. आता पुढील बातमी पाहू. 4 वर्षी चिमुकलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार, शिपायाकडून घृणास्पद कृत्य. 4 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माणुसकीला काळिंबा फासणारी घटना समोर आली. मुंबईच्या कांदिवली पूर्व समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 4 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. शाळेतील कर्मचाऱ्याने विद्यार्थिनी सोबत घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली. नराधमाने शाळेतच चिमुकलीवर अत्याचार केला. 4 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळेतील कर्मचाऱ्याने मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आता पुढील बातमी पाहू. भाजप राज्यसभेच्या 4थ्या जागेसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हालचालींना वेग आला. विशेष म्हणजे गेल्या वर्षी राज्यसभा निवडणुकीत जो पराक्रम भाजपने करून दाखवला होता, अगदी तसाच पराक्रम भाजप करून दाखवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मताचा कोटा कमी असताना देखील भाजपने आपला उमेदवार राज्यसभा निवडणुकीत निवडून आणला होता. भाजप आता देखील तशाच तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. राज्यसभेच्या 4थ्या जागेसाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कोर कमिटीची ही बैठक पार पडली. महायुती राज्यसभेच्या निवडणुकीत सर्व 6 जागा लढण्याची शक्यता आहे. त्यासाठी या बैठकीत खलबत्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता पुढील बातमी पाहू. अजित पवारांची शेवटची निवडणूक वरून सारवासारव आणि जितेंद्र आव्हाडांकडून चोख प्रत्युत्तर. बारामती येथील सभेत जनतेला संबोधित करताना अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. शेवटची निवडणूक आहे असं सांगून मते मागतील, परंतु त्यांच्या भावनिक मागणीला बळी पडू नका असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यावरून अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. आपल्या वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी या स्पष्टीकरणाला प्रत्युत्तर दिलं आहे. एखाद्या माणसाच्या मृत्यूची वाट पाहणं कितपत योग्य आहे? अजित पवारांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. आता पुढील बातमी पाहू.
पोलीस कोठडीत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा अन्नत्याग. भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणात सध्या पोलीस कोठडीत आहेत. कळवा येथील पोलीस ठाण्यात त्यांची रवानगी करण्यात आली असून रविवारी दिनांक 4 रात्रीपासून गायकवाड यांनी जेवण केलेलं नाही अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलिसांनी केलेल्या आग्रहाने त्यांनी केवळ एकदा चहा घेतल्याचं समजतं. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यातील गोळीबारा प्रकरणी न्यायालयाने त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कायदा सुव्यवस्थेमुळे गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस ठाण्यात ठेवलं आहे. आज सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणीही झाली. त्यांनी काल रात्री जेवण्यास नकार दिला. आमदार गायकवाड यांच्या अन्नत्यागाचं कारण समजू शकलं नाही. तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्रात नवीन अपडेट न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.